आज या देवका माता मंदिराच्या भोवती पत्रे लावण्यासाठी आणि ताबा घेण्यासाठी सिडकोचे अधिकारी येणार होते आणि म्हणून त्याला प्रतिक्रिया म्हणून देवका देवी माता मंदिर ट्रस्ट त्यांचे अध्यक्ष भरत पाटील असतील आणि पदाधिकारी असतील, याच पद्धतीने या नवी मुंबईतले अत्यंत ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव म्हात्रे माझ्या बाजूला उभे आहेत, घनश्याम मडवी दादा हे उभे आहेत आणि आमचे सगळे आमच्या मातोश्री इथे आई इथे आहे. तर हे सगळेजण आहेत, हे सिडकोला विरोध करण्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत आणि घणसोली ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे, ज्या ज्या जागा ग्रीन जागा आहेत, हिरव्या जागा आहेत, इथे तुम्ही पाहिलं तर 200 ते 300 झाडं इथे आहेत, हिरवीगार झाडं आहेत. हा झाडं वाचवण्याचा उद्देश आजच्या या आंदोलनामागे आहे आणि या आंदोलनामध्ये मंदिर तर वाचवायचंच आहे, परंतु मंदिर म्हणजे फक्त डोकं नाही आहे, तर त्याला हातपाय आहेत आणि ते हातपाय असे पसरलेले आहेत 64 गुंठे जागेत आणि ही जागा अत्यंत निसर्गसुंदर जागा आहे. ती वाचवण्यासाठी हे आंदोलन आहे. जसं नाशिकला तपोवनचं आंदोलन लोकांचं सुरू आहे की झाडं वाचली पाहिजेत, तसं नवी मुंबईतला घणसोलीकर याने हा निसर्ग जपलेला आहे. इथली खाडी आहे, इथली हिरवळ आहे, समुद्रकाठची जागा आहे आणि अनेक मोकळ्या जागा या घणसोलीच्या ग्रामस्थांनी जपलेल्या आहेत. त्याच्यावर बिल्डरांचा डोळा पडला आणि ते बिल्डर जागा विकत सुटलेल्या आहेत. महानगरपालिकेला आमची विनंती आहे की अशा हिरव्या जागा आहेत त्या जपल्या पाहिजेत आणि मंदिराचा विषय असा आहे की मंदिरात लोक आले तर फक्त काय ते दर्शन करून 3 मीटर रस्त्याने घरी जाऊ शकत नाही, तर ती संख्या मोठी असते आणि आपण अनेक ठिकाणी पाहिलं आहे की मंदिरामध्ये जागा नसल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक लहान मुलं आणि स्त्रियांचं बलिदान झालेलं आहे आणि सरकारला याची घटना माहीत आहे. उदाहरणार्थ मांढर देवीची घटना, लोक घसरले आणि एकामेकावर चिरडून मेले. तर असा प्रकार कमीत कमी ज्यासाठी सिडको प्रसिद्ध आहे की शहरांचे शिल्पकार किंवा नियोजनकार म्हणून सिडकोचा ब्रँड आहे, मग या शिल्पकारांना हे कळत नाही का? जर 5,000 लोक इथे जर येतात नेहमी देवीच्या उत्सवाला, तर त्या 5,000 लोकांना तुम्ही 2 गुंठे जागेमध्ये म्हणजे 2,000 चौरस फुटांमध्ये ठेवू शकता का? त्याला रस्ता पण तेवढा मोठा पाहिजे, यायला रस्ता पाहिजे, जायला रस्ता पाहिजे, बाजूला झाडी पाहिजे, पार्किंगला जागा पाहिजे. उद्या जर गाड्या समोर लागल्या, आता तर इथे आरटीओवाले नाहीत, पण उद्या इथे आरटीओवाले येऊन या गाड्यांना उचलू शकतात. मग लोकांनी भक्त इथे आल्यानंतर गाडी बाहेर आहे म्हणून देवाकडे लक्ष द्यायचं की गाडीकडे द्यायचं? बऱ्याच लोकांना माहीत आहे की चप्पल जर बाहेर असेल तर तो भक्त अस्वस्थ होतो, म्हणजे चप्पल ठेवायला पण जागा लागते, तर मग गाड्या ठेवायला जागा नको का? असे सगळे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही इथे आजी माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ मंडळी, इथल्या मंदिराचे ट्रस्ट सगळेजण आले आहेत आणि घणसोली ग्रामस्थांचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा असल्यामुळे हे आंदोलन कदाचित उद्या परवापासून आक्रमक स्वरूप घेण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून आम्ही पत्रकारांना इथे बोलवलं आणि सांगितलं आहे की सगळ्याच जागांचा व्यापार करता येत नाही. आता बाजूला मोठमोठे टॉवर आहेत, एक फ्लॅट आहे 3 कोटी 4 कोटी 5 कोटीचा आहे, पण त्या लोकांनासुद्धा तिथे बिल्डिंगमध्ये झाडं लावता येत नाही, मोकळी जागा नाही. श्वास घ्यायला निसर्गाची गरज आहे आणि ही गरज जपण्याचं काम फक्त घणसोली ग्रामस्थांचं नाही, तर नवी मुंबईतल्या सगळ्या नागरिकांनी घणसोली ग्रामस्थांना पाठिंबा देण्याची विनंती आम्ही या निमित्ताने करत आहोत. आणि म्हणून पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की नवी मुंबईमध्ये फक्त सिमेंटची जंगलं केली तर उद्या मुलं विचारतील वडाचं झाड कसं असतं, नारळाचं झाड कसं असतं, सुपारीचं झाड कसं असतं, भात कुठे दुकानात उगवतो, गहू दुकानात उगवतो मारवाड्याकडे की तो शेतामध्ये निर्माण होतो. मुलांना शिकवायला पण जागा नसेल आणि म्हणून सिडको असेल, नवी मुंबई असेल, यांना आमची विनंती आहे की इथला भूमिपुत्र आपल्या भूमीच्या हक्कांसाठी संघर्षासाठी दिबा पाटलांचं नाव घेऊन आज उभा आहे. या संघर्षाला आपण सपोर्ट करा. माझी अशी विनंती आहे की इथलं प्रत्येक झाड आहे त्या झाडासाठी देवीच्या भक्तांनी रोज एका झाडासाठी आंदोलन करावं आणि नवी मुंबईला दाखवून द्यावं की इथलं प्रत्येक झाड आम्ही जपणार आहोत आणि झाड हा श्वास आहे, ऑक्सिजन आहे. झाडं नसतील तर नवी मुंबईत श्वास घ्यायला, ऑक्सिजन घ्यायला माणसाला काहीच शिल्लक राहणार नाही आणि म्हणून हे आंदोलन केवळ मंदिर वाचवण्याचं आंदोलन नाही, तर त्याबरोबर निसर्ग आहे, इथली देवका माता आहे, ही मातृसत्ताक आहे, हुंडा नाकारणाऱ्यांची आहे, एक आगरी कोळ्यांची वेगळी प्रकारची अस्मिता आहे, जिथे लग्न लावण्याचा मान महिलांना आहे, जिथली महिला अत्यंत ताकदवान आहे, ती कोणाला घाबरत नाही, एकटी घरात असली तरी गावाचं रक्षण करण्याची ताकद तिची असते. अशा मातेचे सगळे पुत्र आम्ही आज एकत्र आहोत. पत्रकार बांधवांना विनंती करेन की मी सगळं बोलणं बरोबर नाही, आपले प्रश्न असतील तर आम्ही सगळेजण उत्तरं देऊ,
आणि आज या निमित्ताने घणसोली ग्रामस्थ या आंदोलनात उतरत आहेत असं मी जाहीर करतो आणि बाकीचे प्रश्न माझ्या सहकाऱ्यांना विचारावे अशी विनंती करतो. नमस्कार. सध्याला मी घणसोली या ठिकाणातील देवकामाता मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी, त्याचप्रमाणे सिडकोचे काही भ्रष्ट अधिकारी यांनी देवकामाता मंदिर यांची जमीन हडपण्याचा जो डाव रचलेला आहे त्याच्याच विरोधामध्ये घणसोली ग्रामस्थ आणि समस्त आगरी कोळी बांधव आज या ठिकाणी एकत्र जमलेला आहे. पाटील सर, सगळ्यात अगोदर तुम्ही सिडको असेल, पालिका असेल, वन विभाग असेल, त्याचप्रमाणे मंदाताई म्हात्रे आणि गणेश नाईक साहेब या सगळ्यांना निवेदन आणि अर्ज केलेले होते, त्याचा रिप्लाय नेमका काय आला आहे? असं कोणाचं अधिकृत उत्तर आपल्याला आलेलं नाही. आमचे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक घनश्याम मडवी यांनी सांगितलं की बाबा मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांच्याशी त्यांनी बोलणं केलेलं आहे आणि मुद्दाम प्रश्न असा आहे की आज बिबट्यांचा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रात पुढे आला आहे की बिबटे जंगलात खायला भेटत नाही म्हणून ह्यामध्ये आलेत, म्हणजे नागरी वस्तीत आलेत. आज प्रश्न असा आहे की आम्हालासुद्धा आता राहायला जंगलं राहिली नाहीत. म्हणजे माणूस काय फक्त घरातच राहत नाही, तो खाडीमध्ये राहतो. म्हणजे आम्ही या मॅनग्रोव्हमध्ये निवट्या पकडतो, चिंबोऱ्या पकडतो. तशीच बाहेरची माणसं आहेत, त्यांना हिरवळीची गरज आहे, निसर्गाची गरज आहे. आणि म्हणून योगायोगाने वनमंत्री नवी मुंबईचे आहेत, गणेश नाईक इथले आहेत. त्यामुळे ही सगळी झाडं वाचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यांचे कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे. आता पत्राला जरी उत्तर नाही दिलं तरी काय, पत्र लिहिण्यात का अंतरच नाही आहे. त्यांना ते समजतं. अनेक लोक इथे येऊन गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना समजतं आणि आम्हाला विश्वास आहे की ते आमच्यासोबतच आहेत.